जर दिल्लीवाले असं समजत असतील की इकडे लाचार भेकड आणि मिंदे राहतात तर ते तुमच्याकडे राहतात, आमच्याकडे राहत नाहीत। या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात जाणारे बेडूक जनता पार्टी आणि स्वतःमध्ये काही कर्तृत्व नाही, ना नेते जन्माला आले ना आदर्श जन्माला आले, म्हणून दुसऱ्या पक्षातले घ्यायचे। पुढच्या वर्षी पुढच्या वेळेला बजेट मांडणारे सरकार आहे त्यांचं नसणार आहे। म्हणजे या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडणारा मंत्री म्हणून त्यांची नोंद इतिहासात झाली। आज जमलेल्या माझ्या आता बोलू द्या ना, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुमचा जोश आणि उत्साह मी समजू शकतो। आणि आता तुम्ही जी घोषणा देत होता, आवाज कोणाचा, हा आवाज दिल्लीकरांच्या कानावरती आदळला पाहिजे आणि त्यांना कळलं पाहिजे की महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा देश नाहीये। महाराष्ट्र हा शूरांचा, मर्दांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा प्रदेश आहे। जे आपल्या महाराष्ट्राचं एक वर्णन आहे, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा। जर दिल्लीवाले असं समजत असतील की इकडे लाचार भेकड आणि मिंदे राहतात तर ते तुमच्याकडे राहतात, आमच्याकडे राहत नाहीत। सगळे जे कोणी लाचार भेकड आणि मिंदे आहेत, जे होते ते तर भाजप सोबत गेलेत। अजूनही कोणी असतील तर बेधडक जा, भेकडांवर निघून जा। कारण आपल्याला कल्पना आहे, मी नाशिकच्या सभेत बोललो होतो, भेकड जनता पार्टी, उगाचच नाही बोललो काहीतरी बोलायचं म्हणून। ही भेकडांची पार्टी आहे आणि बेडकांची पार्टी आहे। या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात जाणारे बेडूक जनता पार्टी आणि स्वतःमध्ये काही कर्तृत्व नाही, ना नेते जन्माला आले ना आदर्श जन्माला आले, म्हणून दुसऱ्या पक्षातले घ्यायचे। तर या पक्षाचा नेता चोर करी, त्या पक्षाचा नेता चोर करी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चोरायचं, सुभाषबाबूंना चोरायचं, आपल्या बाळासाहेबांना चोरायचं। काय ही दयनीय अवस्था। आणि असा सगळा म्हणजे काही नीतिशून्य, विचारशून्य पक्ष आपल्या देशावरती गेले 10 वर्ष राज्य करतोय, ह्याची आता मला लाज वाटते। गीते साहेब, तुम्ही मागासच्याही सभेत बोललाय, आत्ताही जोरात बोलला की पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, पण त्याच्या आधी लोकसभा आहे, आधी लोकसभा आहे। आणि आता सुरुवात तळागाळातून नाही, आता कळसालाच हात घालायचा। पहिला कळसावरतीच आपला भगवा फडकवायचा। ज्यांनी या आपल्या शिवरायाच्या पवित्र भगव्यामध्ये छेद द्यायचा प्रयत्न केलाय, माझ्या या भगव्याला कलंक ज्यांनी लावलेला आहे, आणि त्यांना असं वाटतं की त्यांचं फडकं म्हणजे देशाचा राष्ट्रध्वज, तसं नाहीये ते। छत्रपती शिवरायाचा खरा भगवा काय आहे तो आम्ही लाल किल्ल्यावरती पुन्हा फडकून दाखवूच, ही आमची प्रतिज्ञा आहे। आणि अलिबागकरांचं तर दुहेरी कर्तव्य आहे, कारण अलिबाग आणि रायगड लोकसभा आणि अलिबाग विधानसभा तुम्हाला दोनदा गद्दारांना काढायचंय, डबल गद्दारी झालेली आहे। आणि नुसतीच गद्दारी नाही, एक 8-15 दिवसापूर्वी जो एक निर्णय दिला लवादानी, मी लबाडानी म्हणालो, ते पण तुमच्या इथलेच कुठले तरी आहेत, मला वाटतं रेवसचे वगैरे आहेत ना। म्हणजे हा या मातीला लागलेला कलंक आहे। मी कलंक शब्द मागे बोललो होतो तर खूप झोमला होता, कोणाला बोललो होतो तुम्हाला माहिती आहे। पण दुसरं बोलायचं तरी काय, दुसरं मला समानार्थी शब्द द्या, मी तो बोलतो। नाही, आता जे बोललो तो इथल्या ज्यांनी आपल्या सगळ्या 10व्या परिशिष्टाची चिरफाड करून जो उफराटा म्हणजे विक्षिप्त उलटा निर्णय दिला त्याच्याबद्दल बोलतोय। नाही, तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही त्यांचे गावकरी आहात, त्याच्यामुळे तुम्ही जास्त ओळखता त्यांना आणि त्यांचं वर्णन तुम्ही योग्य करू शकता। आम्हाला हल्ली दिसले ते, हल्ली म्हणजे पूर्वी आपल्यात होते। म्हणजे ज्याला काय म्हणाल तुम्ही, काय दलाल, जमिनीचे दलाल, माहित नाही मला। पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की नशिबाने मोठी एक जबाबदारी दिली, असं नशीब कोणात नसतं। म्हणजे अध्यक्षांची एक परंपरा आहे, लोकसभा अध्यक्षांची एक परंपरा, विधानसभा अध्यक्षांची एक परंपरा, त्या परंपरेला साजेसं काम त्यांनी करायला पाहिजे होतं।
म्हणून आपण जे म्हणतो ना, काही काही लोक व्यक्ती ह्या किती, जसं तुम्ही आता चौल या नगरीचं वैशिष्ट्य सांगितलं, तसंच एका व्यक्तीचं वैशिष्ट्य असतं. म्हणजे वर्षांमागून वर्ष जातात तरी देखील न्यायमूर्ती म्हटल्यानंतर पहिलं नाव येतं ते रामशास्त्री प्रभूणे. कायद्यासमोर कोणी नाही, सगळे समान आहेत. न भीता न डगमगता त्यांनी निर्णय दिला होता, देहांत प्रायश्चित्त. आणि जे लाचार असतात, दलाल असतात, त्यांना फक्त जे समोर कागद येतो तो वाचून दाखवायचा असतो. या सगळ्या गोष्टीचा आता कुठेतरी तुकडा पाडायची वेळ आलेली आहे. आता सुद्धा आज वृत्तपत्रात बातमी आलेली आहे की चंदीगडचा महापौर त्यांनी कसा जिंकला तुम्हाला कळलं ना? उघड उघड जणू काय तुम्ही नाहीच आहात. आपण नेहमी असं म्हणतो की मांजर दूध पिताना डोळे मिटून पिते, पण तिला हे माहिती नसतं जगाचे डोळे उघडे असतात. तर या बोक्यांना माहित नाही तुम्ही जे काय सत्तेचं दूध पिता आहात, जग बघते तुमच्याकडे, संपूर्ण जग बघते तुम्ही कसं पिताय. म्हणजे सगळ्या कायद्याचा मुर्दा पाडून, लोकशाहीचा मुर्दा पाडून तुम्ही त्याच्या मड्यावरती तुमच्या सत्तेची खुर्ची ठेवताय. आणि आव काय म्हणतायत, मोठा आव म्हणतायत. आज आता सुद्धा मी मगाच्या सभेत बोललो, तुम्ही कदाचित ऐकलं असेल, या चॅनलवरनं ती बातमी प्रसारित झाली. आपल्या देशाचा म्हणजे निवडणूक पूर्वी एक बजेट द्यावं लागतं. ते बजेट आज निर्मला सीतारामन आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत, त्यांनी मांडला. म्हणजे मी त्यांचं अभिनंदन केलं, कौतुक केलं, कारण त्यांना माहिती आहे की पुढच्या वर्षी, पुढच्या वेळेला बजेट मांडणारं सरकार आहे त्यांचं नसणार आहे. म्हणजे या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडणारा मंत्री म्हणून त्यांची नोंद इतिहासात झाली आज.